माझ्या मागे म्हणा. नाना शास्त्र विचारने कनिपनो, सधर्म संस्थापक लोकानां हितकारिणो त्रिभुवने, मन्या शरण्याकर राधा कृष्ण पदारविंद भजन, नंदेन मत्तालिका वंदे रूप सनातन रघुयुगो, श्रीजीव गोपालक वंदे रूप सनातन रघुयुगो, श्रीजीव गोपालक. आपण सर्वजण षट गोस्वामी प्रभूंना वंदन करूया. त्यांचं नाव आहे श्री रूप गोस्वामी, श्री सनातन गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी, श्री गोपाल भट्ट गोस्वामी, ज्यांनी धर्माच्या स्थापनेसाठी चैतन्य महाप्रभूंच्यासाठी सर्व ग्रंथांची स्थापना केली आपल्यासाठी, जे सदैव गोपी भावामध्ये असतात आणि श्री श्री राधाकृष्ण यांच्या चरणी सदैव सेवा करतात. हरे कृष्ण. थोडासा उशीर झालाय, पटकन उजळणी करूया. आपण काय वाचतोय? उपदेशामृत. कोणी लिहिलंय? श्रील रूप गोस्वामी यांनी. उपदेशामृताच्या प्रस्तावनेमध्ये श्रील रूप गोस्वामी सांगतात की भक्तीची सुरुवात होते ती इंद्रियांच्या कंट्रोलने, नियंत्रणाने. म्हणून पहिला श्लोक सांगतात श्रील रूप गोस्वामी. हात वर करा. अर्थ पण सांगा. सहा प्रकारचे वेग आपण कंट्रोल केले पाहिजे. कोणकोणते? मानी, वाचा, मन, क्रोध, जिव्हा, उदर आणि उपस्थ. 2 नंबरचा श्लोक. अत्याहार. सहा प्रकारच्या गोष्टींनी आपली भक्ती नष्ट होते, विनाश होते. कोणकोणती? अत्याहार, प्रयासश्च म्हणजे ज्यादा प्रयास करणे, प्रजल्प करणे, नियमाग्रह, नियमांचे पालन करणे किंवा नियमांचे पालन न करणे, जनसंघश्च, भौतिकवादी लोकांचा संग करणे, आणि लौल्यच म्हणजे अतिलोभ करणे. या 6 गोष्टींनी आपली भक्ती नष्ट होते, कमी नाही होत, नष्ट होते. त्यानंतर तिसरा श्लोक आपण 2 आठवडे घेतला, तो कुठला? उत्साहात, धैर्यात. सांग कृष्ण. षडवीर भक्ती प्रसिद्धती. याच्याने आपली भक्ती पूर्ण होते. प्रसिद्धती म्हणजे भक्ती सक्सेसफुल होते. कशाने?
उत्साह, निश्चय, धैर्य, पुढे तत्तत् कर्म प्रवर्तना, म्हणजे जे जे काही नियम आपल्या वरिष्ठांनी, आपल्या गुरूंनी, आपल्या आचार्यांनी घालून दिले त्या नियमांचा काटेकोरपणे पालन करणे. तत्तत् कर्म प्रवर्तना, संग त्यागात, वाईट संघाचा त्याग करणे. सतोवृत्ते, सतोवृत्ते म्हणजे सतोवृत्ती कोणाला समजलं बघूया. आपल्या आचार्यांच्या पदचिन्हावरती अनुसरण करणे. आणि त्याचं एक्सप्लेनेशन श्रील प्रभुपाद देतात. रोज सकाळी 4ला उठणे, मंगलारती करणे, शिक्षाष्टकम म्हणणे, 10 नाम अपराध म्हणणे, त्यानंतर जप करणे, व्यवस्थित भोग दाखवणे. कोण कोण करते सतोवृत्ते? नुसतं इथे येऊन चर्चा करून सगळं ऐकून लिहून घेऊन काय उपयोग नाही. त्याच्याप्रमाणे करायला पाहिजे. मागच्या वेळी सांगितलेलं आपल्या जीवनामध्ये ह्या 3 श्लोकांवरून आपण काय चेंज करणार आहे उद्यापासून हे लिहून आणा. कोण कोण लिहून आणलंय? का नाही आणलं? प्रभूजी काय आपल्यातलेच जे काय चालते. म्हणजे वरिष्ठांसारखं वागल्यावरच तीच तुम्ही वरिष्ठांसारखं ऐकणार का? बदल घडवण्यासाठी आपण इथे येते, बरोबर आहे ना? मग त्यानंतर सहस्रनाम प्रभूंनी सांगितलं शिरोमध्ये जाऊन रोजची काय काय विधी असते, प्रणाम मंत्र कोणते असतात ते सगळं एक दिवस समजावून सांगा. मग ते सगळं समजावून सांगितलं. दुसऱ्या आठवड्यात विचारलं कोण कोण करते, कोणी. मग इथे यायचा उपयोग काय? कशासाठी येत आहे? कशासाठी येतोय आपण इथे? दुसरीकडे कुठे जाऊन पार्टी करण्यापेक्षा इथे येऊन पार्टी केलेली बरी. लाईफस्टाईल झाले आपले, नाही? लोकांना सांगायला बरं मी इस्कॉन मध्ये आहे. ऍक्च्युली याच्यानंतर आपण वाचणार आहोत भक्तिरसामृत सिंधू. इंग्लिशमध्ये आपण आता जे वाचतोय त्याला म्हणतात नेक्स्ट ऑफ इन्स्ट्रक्शन, आणि याच्यानंतर आपण जे वाचणार आहे त्याला म्हणतात नेक्स्ट ऑफ डिव्होशन. त्याच्यामध्ये ते देखील श्रील रूप गोस्वामींनीच लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये रूप गोस्वामी सांगतात की अगदी सुरुवातीला आपण भक्तीमध्ये आल्यानंतर जे जे काही आपल्याला आपल्या आचार्यांनी सांगितलंय, सकाळी लवकर उठणे, मंगलारती करणे, जप व्यवस्थित करणे, शिक्षाष्टकम म्हणणे, तुळशीची आरती करणे, भोग दाखवणे, आपल्याकडे विग्रह असतील किंवा फोटो असतील भोग दाखवणे, भोग दाखवल्याशिवाय प्रसाद ग्रहण करायचा नाही, या सगळ्याला साधना भक्ती म्हणतात. काय म्हणतात? आणि याच्या विरुद्ध किंवा याची पुढची स्टेप असते त्याला रूप गोस्वामी म्हणतात रागानुग भक्ती. म्हणजे या दोन्हीतला फरक काय? साधना भक्ती म्हणजे आपल्याला अर्धा कच्चा विश्वास असतो की हे काय करते आपल्याला माहिती नाही, पटत नाही किंवा पटते, करून बघायचा प्रयत्न करतोय, मग आपल्या आचार्याने सांगितलं तसं आपण करतोय, त्यालाच आपण साधना म्हणतो. बरोबर काय? माझी साधना अजून पूर्ण झाली नाही, माझी साधना अजून पूर्ण झाली नाही. आणि असं करत 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 एक दिवस असा येतो की
उत्स्फूर्तपणे स्वतःलाच वाटतं की मी भगवंतांची सेवा करावी, मी भक्तांची सेवा करावी. त्याला त्या स्टेजला श्रील रूप गोस्वामी म्हणतात रागानुगा भक्ती. श्रील प्रभुपादांची इच्छा होती की आपण साधना भक्तीच्या स्टेजमध्ये मॅक्झिमम 1 ते 4 वर्ष राहावं. 4 वर्षापेक्षा जास्त साधना भक्तीमध्ये राहू नये. पण आपण 4 काय 8 काय 10 काय वर्ष झाली इस्कॉनमध्ये, अजून आपण साधना भक्ती पण व्यवस्थित करत नाही. 16 माळा जप करणारे किती जण आहेत? जवळजवळ सगळे, बरोबर. जे 16 माळा जप करायला 1 वर्षापासून करतात 16 माळा, असे किती जण आहेत? 1 वर्ष झालं 16 माळा जप करतात. 1 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे जवळजवळ सगळे. 4 वर्षापेक्षा जास्त. हात वर करा बघा, करू दे करा तुम्ही पण हात वर. जे लोक 1 वर्षापेक्षा जास्त 16 माळा जप करतात त्यांनी सकाळची विधी केलीच पाहिजे. सकाळी 4 वाजता उठणे, 5 वाजता मंगल आरती करणे, त्यानंतर तुळशीची पूजा करणे, शिक्षाष्टकम म्हणणे अगदी मनापासून, त्यानंतर 10 नाम अपराध म्हणणे अगदी मनापासून. म्हणणे म्हणजे स्वतःला सांगणे. ऍक्च्युली म्हणण्याचा अर्थ असतो स्वतःला परत सांगणे, कारण आपलं मन विसरलेलं असते. आणि त्यानंतर जप करणे, हे केलंच पाहिजे सगळ्यांनी. तर असं जर करत नसाल तर मग रेग्युलरली येऊन काय उपयोग नाही. आज कोण नवीन आहे का इथे? कुठले? नवीन भक्त जे आले त्यांना घाबरायचा आमचा उद्देश नाही आहे. पण जे रेग्युलर भक्त आहेत, रेग्युलर साधना करतात, ती साधना वाढत गेली नाही तरी आहे ती साधना व्यवस्थित तरी करत गेली पाहिजे. तर परत काय मी नेक्स्ट टाइम विचारणार नाही कोणी लिहून आणलंय का किंवा तुम्ही करताय का. कारण 4 आठवडे झाले, 5 आठवडे झाले तेच विचारते. एकाचा पण हात वरती येत नाही की काय. मग आपण कशासाठी भेटायचे? ठीक आहे, पण आता 4था श्लोक घेऊया. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी 4था श्लोक काढा. श्लोक उपदेशामृत, श्लोक नंबर 4, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. श्लोक नंबर 4, कोणीतरी पाठ नंबर सांगा. 42 43. ओके. ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधि प्रीतिलक्षणम्. ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुङ्क्ते भोजायते चैव षड्विधि प्रीतिलक्षणम्. ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधि प्रीतिलक्षणम्. ददाति प्रतिगृह्णाति
गुह्यमाख्याति पृच्छति गुह्यमाख्याति पृच्छति भुक्ते भोज्यते चैव भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणं षड्विधं प्रीतिलक्षणम् ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति गुह्यमाख्याति पृच्छति भुङ्क्ते भोजयेच्चैव भुङ्क्ते भोजयते चैव प्रीतिलक्षणं षड्विधं प्रीतिलक्षणम् माताजी ददाति प्रतिगृह्णाति ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणम् ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणम् ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुङ्क्ते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणम्। भाषांतर दान देणे, दान स्वीकारणे, विश्वासाने आपल्या मनातील गोष्ट प्रकट करणे, गुह्य विषयांविषयी विचारणा करणे, प्रसाद ग्रहण करणे आणि प्रसाद देणे ही एका भक्ताची दुसऱ्या भक्ताबरोबर असलेली प्रेमाची 6 लक्षणे आहेत. थोडं आपल्या लक्षात येईल. थोडेसे अवघड आहेत याच्यातले संस्कृत शब्द आधीच्या 3 श्लोकांपेक्षा, पण शेवटचं तर लक्षात येते. षड्विधं प्रीतिलक्षणम्. 6 प्रकारचे षड्विधं 6 प्रकारची ही प्रीतीची लक्षण आहे, प्रेमाची लक्षण आहे. कुणाच्या मधल्या प्रेमाची? भक्तांमधल्या प्रेमाची. कोणकोणती 6? दान देणे, दान स्वीकारणे. म्हणजेच काय? भक्तांमध्ये एखादी गोष्ट देणे, एखादी गोष्ट घेणे. शिला प्रभुपाद म्हणायचे की एखादी नुसतेच तुम्ही बोलत राहिला एकमेकांशी तर त्याच्यात प्रेम नसतं. जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट देत नाही, एखादी गोष्ट घेत नाही, त्याच्याशिवाय आपल्याला कळणार कसं फसवते की नाही. बोलायला सगळे चतुर आहेत आजकाल, होय की नाही. त्यानंतर विश्वासाने आपल्या मनातील गोष्ट प्रकट करणे आणि गुह्य विषयांवरती विचारणा करणे. म्हणजे हे एकमेकाच्या विरुद्धच आहे. आपल्या मनातली एखादी सिक्रेट आपण दुसऱ्याला सांगणे आणि दुसऱ्याकडून त्याचं काय प्रॉब्लेम आहे, बाबा त्याला काय प्रॉब्लेम आहे विचारणा करणे. म्हणजेच याचा अर्थ काय? आपल्या मनामध्ये जे डीप मनामध्ये काही प्रॉब्लेम आहेत, आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, लग्नासंबंधी, मुलासंबंधी, याच्या संबंधी, त्याच्या संबंधी, ते अगदी मनमोकळेप्रमाणे आपल्याला दुसऱ्या भक्ताबरोबर बोलावंसं वाटलं पाहिजे. मगच ते प्रेमाचं लक्षण झालं. मन मोकळं करता आलं पाहिजे आणि आपलं वागणं असं असलं पाहिजे की त्याला पण वाटलं पाहिजे की माझ्यासमोर त्यांनी मन मोकळे करा. कॉमन सेन्स आहे. चाणक्य पंडित जे नीतिशास्त्र लिहिले चाणक्य पंडितांनी, त्याच्या 2ऱ्या का 3ऱ्याच श्लोकामध्ये चाणक्य पंडित म्हणतात धर्म म्हणजे कॉमन सेन्स. ज्याला समजायचं त्याला 2 मिनिटात समजते आणि जे जर राक्षसी हृदय आहे त्याला समजायला वर्षानुवर्ष जन्मानुजन्म लागतात. आता यात काय समजण्यासारखं सांगा. एखादी गोष्ट देणे, एखादी गोष्ट घेणे, मनातलं गुह्य सांगणे, मनातलं गुह्य विचारणे
आणि 3 नंबरचं काय आहे जोडी? प्रसाद ग्रहण करणे भक्ताकडून आणि भक्तांना प्रसाद देणे. हे 6 गोष्टी काय आहेत? भक्तांमधल्या प्रेमाची लक्षण आहे. आता हे आपण तात्पर्य नको वाचायला, नेक्स्ट टाइम तुम्ही येताना वाचून या. यात न समजण्यासारखं काहीच नाही. कोणाला समजलं नाही का? हात वर करा ज्याला समजलं नाही. बरोबर आहे ना? आपल्या नॉर्मल मित्राबरोबर देखील आपण असंच वागतो. जवळचा मित्र असेल किंवा आपले जे जवळचे नातेवाईक असतात त्यांच्याशी देखील आपण असंच वागतो. पण आजकाल प्रॉब्लेम्स इतके वाढलेत एकमेकांच्या संबंधातले की कोणाशी काय द्यायला नको वाटते, कोणाकडून काय घ्यायला नको वाटते. आणि मॅक्झिमम जे सुसाईड होतात, आत्महत्या जे लोक करतात ते कशामुळे करतात? डिप्रेशन. सगळ्यात जास्त वाढणारा रोग आहे आता जगातला, तो म्हणजे डिप्रेशन. म्हणजे काय मराठीत काय म्हणायचं? एक प्रकारचं नैराश्य, निराश होणे. का? आपल्या मनामध्ये जे चाललंय ते आपण कुणाला सांगण्यासारखं कुणी राहिलं नाही आपल्या शरीरात. जेव्हा तुम्ही एखाद्या सायकॅट्रिस्टकडे म्हणजे मानसिक रोग तज्ञाकडे जाता, मानसिक रोग समजावून सांगायला, जर तो चांगला तज्ञ असेल तर पहिला सल्ला ते देतात की तुमच्या आजूबाजूला तुम्हाला तुमच्या विचारांची सपोर्ट करणारी लोक पाहिजे, तेव्हाच तुम्ही याच्यातून बाहेर येऊ शकता. आपण प्रेमाने ज्याला सांगू शकतो, प्रेमाने विचारू शकतो. बरोबर आहे? आणि प्रसादाबद्दल तर काही बोलायची गरजच नाही. प्रसाद शिला प्रभुपाद म्हणतात, आज सकाळीच मी पाठवलेल्या भाषांतरामध्ये आहे. शिला प्रभुपाद म्हणतात की आपण सगळे मंद आहोत. बरोबर आहे ना? कुठला श्लोक आहे प्रभूजी? पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये सुमंद सुमंद मंद सुमंद मतयो मंद भाग्यही उपद्रका. याचा अर्थ काय? कलियुगामध्ये सगळे मंद आहेत. सुमंद मतयो म्हणजे त्यांना मार्गदर्शन करणारे देखील सगळे मंद आहेत. आणि मंद भाग्य म्हणजे भाग्य देखील मंद आहे. आणि उपद्रिता म्हणजे आणि सदैव आपण वेगवेगळ्या कष्टाने भिडलेला आहे. वेगवेगळे प्रॉब्लेम सदैव चालू असतात. म्हणून आपल्याला जर ही तत्वज्ञान समजायचं असेल तर कृष्ण प्रसाद घेणे खूप गरजेचं आहे, शिला प्रभुपाद म्हणतात. म्हणून आम्ही ही इस्कॉनची सेंटर उभा करतोय जिथे प्रसाद खूप महत्वाचा आहे. प्रभूजींना माहिती आहे प्रभूजी प्रसाद सेवेतच असतात. काय प्रसाद देणे आणि प्रसाद घेणे हे प्रीतीचं लक्षण म्हणतात श्रील रूप गोस्वामी. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, या सगळ्या गोष्टींचा भक्तीशी काय संबंध आहे? प्रभूजी आम्ही तर आलो इथे भक्ती करायला, भगवंतांची कथा ऐकायला, भगवंतांची पूजा अर्चा करायला, आरती अटेंड करायला. शांती शांती पाणी अंगावर घ्यायला, दंडवत करायला. मग ह्या सगळ्यांचा काय संबंध आहे भक्तीशी? एकमेकांना काहीतरी देणे, एकमेकांकडून काहीतरी घेणे, एकमेकांना मनातलं सांगणे, एकमेकांना मनातून सांगायला भाग पाडणे, प्रसाद देणे, प्रसाद ग्रहण करणे, याचा काय संबंध आहे भक्तीशी? कारण भौतिक जी हे असतात आता सांगायसारखं राहिलंच नाही. सांगितलं की तिथं भज्जा उडवला आहे. म्हणून भक्तीमध्ये तरी ह्या ह्याचा हे होईल. निदान भक्त तरी ऐकतील.
दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, मागच्या 6 महिन्यात माझ्या ऐकण्यात आलेले इस्कॉनमध्ये 3 भक्तांनी आत्महत्या केली. मागच्या 2 आठवड्यात 2 बातम्या माझ्या कानावरती आल्या की भक्तांनी आत्महत्या. जिथे शिल प्रभुपाद सांगतात की आत्महत्या केल्यावरती आपल्याला दुसरं शरीर मिळत नाही. हा? आत्महत्या हे सगळ्यात मोठं पाप आहे. आपल्या सगळ्या अगदी भगवद्गीतेच्या सुरुवातीला लिहिलेलं आहे. शिल प्रभुपाद सगळीकडे सांगतात. तरी इस्कॉन मध्ये असं का होतंय? आपण सगळे कशाला आलो इस्कॉन मध्ये? या भक्तीमध्ये कशासाठी आलोय? जीवनाचा उद्देश काय आहे आपल्या? आनंदी राहणे, सदैव आनंदी राहणे. एक क्षण देखील असा नसला पाहिजे जिथे आपल्याला दुःख आहे. सगळ्यांना पटतंय? आणि कुणीतरी आपल्याला सांगितलं की भक्तीमध्ये आल्यानंतर, भक्ती केल्यानंतर आपण तसा आनंद घेऊ शकतो, तसा आनंद आपण उपभोगू शकतो. एकदम फेमस श्लोक आहे श्रीमद भागवतम मध्ये. त्याच्यामध्ये सांगितलंय हा आनंद तुम्हाला कसा मिळणार? ययात्मा सुप्रसिद्धती. म्हणजे काय? ययात्मा सुप्रसिद्धती, हा तुमचा आत्मा आहे. सुप्रसिद्धती म्हणजे तो सदैव समाधानी राहणार. कुठला श्लोक आहे? बऱ्याचदा ऐकलंय आपण. मागच्या लेक्चर मध्ये पण ऐकलंय, त्याच्या आधी पण ऐकलंय. सवय सवय पुंस परो धर्मो यतो भक्ती अधोक्षजे. भक्ती कुणाची केली पाहिजे? अधोक्षजी. अधोक्ष म्हणजे परमपुरुषोत्तम भगवान. आणि ती भक्ती कशी केली पाहिजे? दुसऱ्या लाईन मध्ये सांगतात अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. ती भक्ती जर आपण अहैतुकी, विदाउट कुठला हेतू न ठेवता आणि अप्रतिहता म्हणजे निरंतर केली तर आपला आत्मा सदैव सुखी राहील. ययात्मा सुप्रसिद्धती. संप्रसिद्धती काय ठिकाणी एनात्मा सुप्रसिद्धती. ययात्मा सुप्रसिद्धती सदैव. बरोबर आहे? आणि आपण इतके वर्ष जप करतोय, इतके वर्ष साधना करतोय, जी काय करतोय त्याच्यामधून आपल्याला असं कुठं वाटतंय का की आपला आत्मा सदैव सुखी आहे? कोणाला वाटते? भगवंत म्हणतात की ही भक्ती जी आहे ती सुसुखम आहे. सुसुखम. एखाद्या गोष्टीला आपण जेव्हा सु जोडतो तेव्हा त्याचा अर्थ होतो प्रचंड. आणि प्रत्यक्षावगमन धर्म म्हणजे प्रत्यक्ष स्वतः अनुभव घेण्यासारखे. असं असून देखील आपल्याला त्याचा अनुभव का येत नाही? ते खूप छान विश्लेषण आहे. शिला परमपूज्य भक्तिविज्ञान महाराज त्यांच्याकडून ऐकलं मी. थोडक्यात सांगतो कारण त्याचा याच्याशी खूप संबंध आहे. श्रीमद भागवतमामध्ये स्कंद नंबर 3 नंबर स्कंद, अध्याय नंबर 29 या अध्यायामध्ये कपिल देव आपल्या आईला भक्ती म्हणजे काय समजावून सांगतात. हा एकच चॅप्टर तुम्ही परत 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 1000 वेळा वाचला तर तुमची भक्ती परफेक्ट होईल.
माताजी विचार करायला लागले, प्रभूजी तुम्ही एकदा म्हणता शिक्षाष्टकम परत परत वाचला तर तुमची भक्ती परफेक्ट होईल, उपदेशामृत परत परत वाचला तर भक्ती परफेक्ट होईल. तर सांगायचा उद्देश असा आहे की या अध्यायामध्ये कपिल देव आपल्या आईला, देवहूतीला भक्ती म्हणजे काय अगदी प्रॅक्टिकल ज्याला आपण म्हणतो, मराठीत काय म्हणायचं त्याला, रोजच्या जीवनात आपण काय करायला पाहिजे भक्ती म्हणजे, याची उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे की भक्ती म्हणजे काय. पूर्ण चॅप्टर्स खूप महत्वाचा आहे, पण सांगत 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 चॅप्टरच्या शेवटी भगवंत आपल्या आईला सांगतात की मेन प्रॉब्लेम काय आहे भक्तीमध्ये, आणि मग त्याच्यानंतर 2-3 श्लोकामध्ये सांगतात की याच्यावरती सोल्युशन काय आहे. तर थोडंसं आपण त्याचा चर्चा करूया. ऍक्च्युली हे खूप मोठं लेक्चर आहे, बोलण्यासारखं खूप आहे त्याच्यामध्ये. तो चॅप्टर देखील खूप, अध्याय देखील खूप महत्वाचा आहे. अगदी सुरुवातीला कपिलदेव सगळ्यांना माहिती आहे, देवते म्हणतात. हे झाले कपिलदेव. कपिलदेव कोण? देवहूतीच्या पोटी जे जन्माला आलेले, कशासाठी त्यांचा जन्म झालेला, आपल्या आईला भक्ती सांगण्यासाठी त्यांचा जन्म. तर त्या एका अध्यायामध्ये सांगतात की आपण सगळे कोण आहोत, अभक्त आहोत. आपण सगळे इतकी वर्ष खूप वाईट वागले, खूप वाईट कर्म केले, बरोबर आहे. मी तरी आहे, तुमची काही माहिती नाही. आणि गुरुच्या कृपेने, श्रील प्रभुपादांच्या कृपेने, भगवंतांच्या कृपेने आपल्याला हा भक्ती मार्ग मिळाला. इथपर्यंत सगळं बरोबर आहे. मग आपण ह्या भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर आपण भक्ती कशी करतो, तर भगवंत म्हणतात की आपण सगळे प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधले गेलेलं आहे. कोणकोणते 3 गुण? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. मग कुणी जास्त तमोगुणामध्ये आहे, कुणी जास्त रजोगुणामध्ये आहे, कुणी जास्त तमोगुण रजोगुणाच्या मिक्स मध्ये आहे, आणि कुणी सत्वगुणामध्ये. सत्वगुणामध्ये खूपच कमी असतात, पण आहेत. तर आपण आल्यानंतर आपण भक्ती जी करायला सुरुवात करतो ती देखील या गुणांमध्येच सुरुवात करतो, बरोबर आहे ना. जे काय आहे त्या स्टेजनी श्रवणम कीर्तनम, डान्सिंग, चॅन्टिंग अँड डान्सिंग सुरू. तर त्या अध्यायामध्ये सुरुवातीला सांगतात भगवंत की जे तमोगुणामध्ये असतात ते भक्ती कशी करतात, जे रजोगुणामध्ये असतात ते भक्ती कशी करतात, याचं विश्लेषण दिलेलं आहे. एक उदाहरण द्यायचं म्हणजे जे रजोगुणामध्ये असतात ते भक्ती करताना भक्तीतून काहीतरी मिळवण्याचा त्यांचा उद्देश असतो. त्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की भक्ती केल्यामुळे मला काहीतरी त्यातून मिळावं, नाव मिळावं, किंवा माझं कोणीतरी प्रतिष्ठा मिळावी, माझी कोणीतरी पूजा करावी, काहीतरी लाभ व्हावा, या हेतूने केलेली भक्ती ही रजोगुणामध्ये असते. आणि तमोगुणामध्ये जी भक्ती असते ती जवळपास सगळ्यांना मॅच होते. ते सांगतात की तमोगुणामध्ये केलेली भक्ती असते त्याच्यामध्ये आपण भक्तीचा उपयोग कोणाच तरी वाईट करण्यासाठी करतो, कोणाची तरी निंदा करणे, कोणाच तरी द्वेष करणे. जे रोज रोज 16 वेळा जप करून 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 जी आपल्यामध्ये पॉवर आलेली असते त्या पॉवरचा उपयोग केला पाहिजे ना. ब्राह्मण थ्रेड, काय होतं बरोबर, मराठी काय म्हणायचं, जानवा दोरे असे धरून शाप दिला पाहिजे. नाहीतर काय उपयोग आहे रोज 16 वेळा जप करून.
तर जे तमोगुणामध्ये असतात त्यांची मनोवृत्ती अशी असते की आपण भक्ती करतोय याचा काहीतरी उपयोग आपण असा केला पाहिजे. त्यानंतर जे सत्वगुणामध्ये असतात, सत्वगुणामध्ये देखील आपली अपेक्षा काहीतरी असते. म्हणजे भक्तीची अपेक्षा काय असते, भक्तीमधून आपली अपेक्षा काय असते सत्वगुणामधल्या व्यक्तींची, की आपल्याला वैकुंठाला जायला मिळेल, या भौतिक जगातून आपली सुटका होईल, या हेतूने भक्ती करणारे सत्वगुणामध्ये असतात. बरोबर आहे ना? किती दिवस इथे डास चावून घ्यायचे, किती दिवस या घाणीत राहायचं. आपण कुठेतरी ऐकलेलं असते वैकुंठामध्ये सगळं मस्त छान आहे म्हणे, ट्रान्सफर मिळायला पाहिजे तिकडे आपल्याला. या हेतूने भक्ती करणारे हे सत्वगुणामध्ये असतात. त्यानंतर शुद्ध भक्ती काय असते सांगतात. हा अध्याय तुम्ही घरी जाऊन वाचा. 3रा स्कंद अध्याय नंबर 29 भागवतम मध्ये. तर शुद्ध भक्ती सांगतात. त्यानंतर शुद्ध भक्ती अशी असते की एक त्या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा आहे की जेव्हा आपण एखाद्या फुलाच्या झाडाच्या शेजारून जात असतो तेव्हा त्या फुलाचा सुगंध जसा वाऱ्याच्या रथावरती आरूढ होऊन सगळीकडे पसरत असतो आणि तो आपोआप आपल्या नाकामध्ये जातो, तशी जे शुद्ध भक्त असतात ते जेव्हा भक्तीमध्ये कार्य करत असतात, भक्तीमध्ये सेवा करत असतात, तेव्हा भगवंत त्याप्रमाणे त्यांना आपोआपच सगळीकडे दिसत असतात असे म्हणतात कपिल. भगवंत आपल्याला, आपण भक्तीमध्ये जे काही करतोय, पूजा, अर्चा, आरती, श्रवण, कीर्तन, जप, भक्तांची सेवा, भगवंतांची सेवा, त्या प्रत्येक क्रियेमध्ये आपण काहीही न करता भगवंत आपल्याला समोर दिसले पाहिजे. अशी अवस्था येणे म्हणजे शुद्ध भक्ती म्हणतात. भगवंताचं काहीही दिसलं तर आपण जे 9 स्टेजेस, भक्तीचे 9 स्टेजेस आपण ज्याची चर्चा केली होती, त्याच्यामध्ये हा भाव स्टेज, भाव आणि प्रेम स्टेजला गेल्यानंतर भगवंत आपल्याला सगळीकडे दिसायला लागतात. एक कहाणी आहे चैतन्य चरितामृतामध्ये. मुरारी गुप्ता म्हणून एक होते, ते तेव्हाचे जे शहा मुस्लिम राजा होता, त्यांच्या दरबारात जेव्हा गेले, दरबारात गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्या मुस्लिम राजाचा सेवक राजाला मोरपंखानी वारं घालतो. तेव्हा जेव्हा त्या मुरारी गुप्ताची नजर त्या मोरपंखावरती गेली, त्यांना एकदम कृष्ण दिसले आणि ते भाव स्थितीत जाऊन बेशुद्ध पडले. आपण तर मोरपंख सगळीकडे बघू, आपण तर ऍक्च्युली मोरपंखाने भगवंतांना वारा घातलेला रोज बघतो, तरी आपल्या हृदयामध्ये काही हालचाल होत नाही. इकडची काडी तिकडे होत नाही मराठीत मध्ये, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर कपिल देव आपल्या आईला सांगतात की या सगळ्याचा प्रॉब्लेम काय, असं का होत नाही. तर 4 श्लोकामध्ये सांगितलं गेलेलं आहे. 4 श्लोकामध्ये सांगतात एकच गोष्ट, परत 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 4 श्लोकामध्ये एकच गोष्ट सांगतात. मी ऍक्च्युली आणायला पाहिजे तुम्हाला किंवा कुणाला तरी सांगायला पाहिजे की मराठी भागवतम घेऊन या म्हणून. श्लोक नंबर बहुतेक 21 पासून सुरू होतो. श्लोक नंबर 21 मध्ये भगवंत म्हणतात की जो भगवंतांच्या विग्रहाची रोज पूजा अर्चा करतो, परंतु मी प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक भक्तामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहे, त्याचा आदर करत नाही, तो भक्तीच्या सगळ्यात खालच्या थराला असतो. आणि हीच गोष्ट 4 वेळा सांगितलेली.
दुसऱ्या श्लोकामध्ये तेच सांगितलं, जो भगवंतांची पूजा अर्चा रोज करतो, पण मी सगळ्या जीवांमध्ये परमात्मा म्हणून स्थित आहे याचा तो आदर करत नाही. त्याची भक्ती म्हणजे भगवंत म्हणतात विजलेल्या यज्ञामध्ये तूप टाकलं जातं. दुसऱ्या श्लोकामध्ये राखेत तूप टाकलं जातं. यज्ञामध्ये यज्ञ विजलेल्या यज्ञामध्ये कोणी तूप टाकतं का? आणि ते तूप टाकून आपल्याला त्या यज्ञा म्हणून काय मिळणार आहे का? तशी आपली भक्ती होती. म्हणजे किती भक्ती करा, किती जप करा, किती मंदिर करा, यात्रा करा, इकडची गाडी तिकडे होते. महाराज खूप छान सांगतात. आपण तर ऍक्च्युली आग असलेल्या आगीत तूप टाकतोय. इस्कॉन मध्ये आपण यज्ञ करताना आग पेटलेल्या आगीत तूप टाकतोय, तरी पण काय होत नाही. मग राकेट टाकल्यावर काय होणार? तिसऱ्या श्लोकामध्ये सांगतात तेच फरक. तुम्ही कितीही पूजा अर्चा करत असाल, विग्रहांची पूजा अर्चा करत असाल, पण मी प्रत्येक जीवामध्ये परमात्मा म्हणून आहे, त्याची जर तुम्हाला जाणीव नसेल, त्याचा जर तुम्ही आदर करत नसाल, तर काय म्हणतात? विसरलो मी. काय थर्ड स्टेज. नेव्हर अटेन्स पीस ऑफ माइंड. हा, त्याला मनाची शांती कधीच लाभत नाही. त्याला कधीच लाभत नाही. मग मनाची शांती नसेल तर तुम्ही भक्ती कसं करणार? मन तुमचं जर शांत नसेल, आणि भक्ती करण्याचा उद्देश पण तो आहे, बरोबर. आणि 4थ्या श्लोकामध्ये सांगतात परत तेच, जो विग्रहांची सेवा अगदी व्यवस्थित नीट नित्यप्रमाणे करतो, रोज व्यवस्थित करतो, मंदिर यात्रा सगळं काही करतो, पण मी प्रत्येक जीवामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहे याचा आदर करत नाही, त्याचा निरादर करतो, त्याच्याकडे मी पाठ फिरवतो. 4थ्या श्लोकामध्ये ऍक्च्युली काय आहे की हे 4 श्लोक अगदी व्यवस्थित आपण जर वाचले तर आपल्या लक्षात येईल की हे 4 वेगवेगळे स्टेजेस आहेत. कॅन्सरचे जसे स्टेज असतील ना, त्याच्यावरती मी एकदा इचलकरंजीमध्ये लेक्चर दिलेलं, तुम्हाला आठवतं कोणी आले असेल. कॅन्सर जसा स्टेजनी वाढत जातो, तसा हा आपल्या मनातला द्वेष, दुसऱ्यांबद्दल असलेला द्वेष वाढत जातो. पहिल्या श्लोकामध्ये सांगतात अवज्ञा, पहिली स्टेज असते अवज्ञा. अवज्ञा म्हणजे काय? कॅन्सर जसा झालेला असतो पण कळत नाही, तशा स्थितीमध्ये असते हा द्वेष. आपल्याला पण माहित नसते आपण दुसऱ्यांचा द्वेष करतो. अगदी सूक्ष्म तऱ्हेने, अगदी बारीक तऱ्हेने आपण विचार करतो की तो मी त्याच्यापेक्षा 2 दिवस झाले येतोय, मी भगवा घातलाय, अजून पिवळ्यावर असे मनात म्हणजे 2 सेकंदासाठी मनात विचार येऊन जातात. अगदी म्हणजे मन त्याच्याने भरलेलं पण नसतं. ठीक आहे, 2 वर्ष झाले येतात प्रभूजी, काय अजून काय प्रगती नाही. आपली किती प्रगती आहे बघायची नाही, त्याची नाही, त्याच्यात आनंद. तर भगवंत म्हणतात की ही जी वृत्ती असते आपली, ती म्हणजे एक प्रकारे थोडस वर समजायचं आपल्याला, थोडस मी त्याच्यापेक्षा थोडासा श्रेष्ठ आहे, जास्त नाही. या स्टेजने आपली हे कॅन्सर सुरू होतो. त्या स्टेजमध्ये असताना पहिल्या श्लोकामध्ये सांगतात की तुमची भक्ती ही विडंबना असते. त्या श्लोकामध्ये हे शब्द आहेत, अवज्ञा आणि विडंबना. विडंबना म्हणजे काय? तुमची भक्ती हा ढोंग असतो, ढोंग.
जी काही तुम्ही भक्तीमध्ये करता ते ढोंग असते. जोपर्यंत हे विचार तुमच्या मनातून जात नाही. दुसऱ्या स्टेजमध्ये, दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय की जर विशिष्ट शब्द वापरलाय, उपेक्षा, जर तुम्ही दुसऱ्याची उपेक्षा करत असाल तर तुमची भक्ती ही राखेत तूप घातल्यासारखी. बरोबर? उपेक्षा म्हणजे काय? आता सध्या आपल्या मनामध्ये तेवढे जास्त विचार येत नाही. स्लाइटली आपण विचार करतो की सगळ्यांच्या पेक्षा आपण बेटर आहे, चांगल्या स्थितीला आहे. पण उपेक्षा म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीची आपल्याला सहवास देखील सहन न होणे. आतापर्यंत काय होतं मनामध्ये? अरे बोल, मी त्याच्यापेक्षा थोडा श्रेष्ठ आहे. पण आता काय विचार यायला लागतं? आले प्रभूजी, हळूहळू याचं रूपांतर काय होतं? कशाला येतात प्रभूजी, काय करत नाही. भगवंतांना आपण प्रार्थना करतो, भगवंत कशाला पाठवतं त्याला सत्संगाला? आधी तर सांगत जाऊ, मी तर येत नाही. प्रभूजींना माहित असेल, मंदिरामध्ये भक्त लोक कधी कधी बोलून पण दाखवतात बरं का. भक्त लोक त्या पुढच्या वर्षी त्यांना वृंदावनला गेलेलं बरं आहे. भगवंत त्यांना वृंदावनला पाठवा, नाहीतर मला तर पाठवा, दोघे एका ठिकाणी नको. आणि श्रील प्रभुपाद म्हणतात की या स्टेजला जेव्हा तुमची द्वेष भावना असते, हे सगळ्याच मूळ कारण आपल्या भक्तीमध्ये प्रगती न होण्याचं, आपल्या भौतिक जगामध्ये आपण अडकून राहण्याचं, या सगळ्याच मूळ कारण हे आहे. काम, क्रोध, लोभ, माया, मोह, मत्सर म्हणतात ना, त्या सगळ्याचं मूळ कारण हे आहे. एकतर द्वेष असतो दुसऱ्याचा किंवा स्वतःचा अभिमान असतो. आणि सगळं काही त्याच्यासाठी सुरू आहे. जास्त पैसा कशासाठी पाहिजे? मी किती श्रेष्ठ आहे दाखवण्यासाठी, किंवा त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त असलं पाहिजे. हे सगळ्याचं रूट आपण इथे यायचं. भौतिक जगामध्ये देखील रूट कॉज हेच आहे. भगवंतांचा आपण द्वेष केलो म्हणून आपण इथे आलो. ही द्वेष भावना जात नाही. श्रील प्रभुपाद म्हणतात की या स्टेज पर्यंत जर तुमचा कॅन्सर, ही द्वेष भावनेचा कॅन्सर असेल, तर तो साधना भक्तीने, चांगल्या संघाने, नियमितपणे आपण भक्ती केल्याने काय करू शकतो? बरा करू शकतो. बरोबर आहे ना? कॅन्सर एकदा थर्ड स्टेज, फोर्थ स्टेजला गेला की बरा होत नाही. डॉक्टर फक्त सांगतात किती महिने जगणार. तर विचार करा, ज्यावेळी तुमच्या मनामध्ये ही उपेक्षा यायला लागते दुसऱ्याबद्दल, तेव्हा तुमच्या भक्तीमध्ये काहीही रिझल्ट मिळत नाही. राखेत तूप घातल्यासारखं. बरोबर? थर्ड स्टेज कोणता आहे? त्याला म्हणतात निंदा. जर तुम्ही भगवंताची कितीही पूजा अर्चा करत असाल, पण मी प्रत्येक जीवामध्ये परमात्मा म्हणून आहे याची जर तुम्ही निंदा करत असाल, तर तुम्हाला मनाची शांती कधीच लाभणार नाही. म्हणजे आता आपल्या मनातले हे जे भाव आहेत ते मनातल्या मनातच आहेत. जास्तीत जास्त भगवंतापर्यंत पोहोचलेत. एक तर मला इथून घालव, नाही तर त्याला घालव. पण थर्ड स्टेजला आपण निंदा करायला सुरू करतो. दुसऱ्याजवळ जाऊन हा भक्त असा आहे, तो भक्त असा आहे, या प्रभूंनी असं केलं, त्या प्रभूंनी असं केलं. तुम्हाला माहिती आहे का या प्रभूजींचं लफडं? सुरुवात अशी होती. किती सांगितलं तर ती प्रभूजी ऐकतच नाही. कारण तेच करतात, स्वतःला कोण समजतात. हे शब्दामध्ये रूपांतर होते. निंदा म्हणजे काय? शब्दामध्ये रूपांतर होते. आणि श्रील प्रभुपाद म्हणतात या स्टेजला गेल्यावरती दुरुस्त करायचं अवघड काम असतं.
केमोथेरपी पाहिजे, शेक दिला पाहिजे, सलाईन लावायला पाहिजे, तर कुठेतरी व्हायची शक्यता असते, पण खूप कठीण. आणि ह्या स्टेजमध्ये आपण असताना आता कुठल्या स्टेजमध्ये बघायचं नाही, कारण आपण शुद्ध भक्त आहोत ना. आपल्याबद्दल थोडीच बोलतात कपिल देव, हे अभक्तांबद्दल बोलतात, आपल्याबद्दल नाही बोलतात. इस्कॉन मध्ये माहिती शुद्ध भक्त व्हायचं खूप सोपं काम आहे. कोणाला माहिती कसं व्हायचं? डोळे बंद करायचे आणि विचार करायचा फक्त, आपण शुद्ध भक्त आहोत, आपण शुद्ध भक्त आहोत. आजूबाजूचे सगळे अशुद्ध आहेत, सगळे अभक्त आहेत. माझा हे सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही स्वतः कुठल्या स्टेजला आहे हे बघा. तर ह्या स्टेजमध्ये जेव्हा तुम्ही भक्ती करता, त्या भक्तीचं तुम्हाला रिझल्ट काय मिळते सांगतात भगवंत? मनाची अशांती. मन तुमचं कधीच शांत राहणार नाही. मन शांत नसेल तर भक्ती कशी करणार? बरोबर आहे ना? त्यानंतर चौथा स्टेज काय आहे? चौथ्या स्टेजला आपण म्हणतो द्वेष. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात एन्व्ही, हेट्रेड, पूर्ण द्वेष. आतापर्यंत आपण फक्त निंदा करत होतो. चौथ्या स्टेजला काय होते? द्वेष. ते गौर गोपाल खूप एकदा उदाहरण सांगितले. आतापर्यंत आपण काय करत होतो? लोकांना बोलून दाखवत होतो, याच्याकडे कसली गाडी आहे, स्वतःला भक्त समजतात आणि गाडीतून फिरतात, एवढ्या मोठ्या गाडीतून फिरतात, त्यांना काय जाते बोलायला, पैसे त्यांच्याकडे. आणि चौथ्या स्टेजला काय होते? भक्त जेव्हा कुठेतरी बाहेर गेलेले असतात किंवा आतमध्ये प्रवचन देत असतात, तेव्हा हळूच जाऊन त्याच्या गाडीचं पंक्चर करणे, गाडीवर एक दगड टाकून येणे. बरोबर आहे ना? हळूहळू द्वेष वाढत चाललाय. त्याच्या द्वेषाचं रूपांतर ऍक्च्युअल कृतीमध्ये होत. आणि त्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, ज्या भक्ताची या स्टेजला गेलेली असते हे द्वेष, त्याच्याशी मी पाठ फिरवतो. श्लोकामध्ये सांगतात की त्याच्याशी मी पाठ फिरवतो, म्हणजे त्यांना भगवंत मिळणे शक्य नाही. असं कोण सांगते? भगवंत स्वतः सांगते. हे किती सिरियस आहे लक्षात घ्या. एक स्टोरी आहे पद्मपुराणमध्ये. काय ना, राजा दशरथ ज्याचा श्रवणबाळाचा राजा दशरथ सगळ्यांना माहिती आहे. श्रवणबाळाचा राजा दशरथ काय करतो? बाण चालवून मारतो. त्यांना माहिती नसतं तो बाण कसला असतो. शब्दभेदी बाण, जिथून आवाज येतोय त्या बाजूला बाण चालवला की तो बरोबर जिथून आवाज येतोय तिथं जाऊन लागणार. त्यानंतर त्यांना वाईट वाटतं. तिथं जाऊन बघितल्यानंतर हे हरिण नाही आहे, मनुष्य आहे. मग त्याला तो सांगतो की माझ्या आई वडील खूप आंधळे आहेत आणि म्हातारे आहेत, ते माझी वाट पाहत आहेत पाण्यासाठी, तुम्ही मला तिथे घेऊन जा. तिथे जाऊन घेऊन जातात दशरथ महाराज आणि सांगतात की माझ्या हातून अशी चूक झालेली आहे. तर श्रवण बाळाचे वडील शाप बीप देतात, सगळं ते तुम्हाला माहितीच आहे. शोक होतो, शाप देतात. सगळं झाल्यानंतर श्रवण बाळाचे वडील, 2 श्लोक आहेत पद्मपुराणामध्ये, मला श्लोक एक्झॅक्टली आठवत नाहीत, पण त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की मला हा पुत्र शोक का मिळाला असावा, त्याचे वडील सांगतात, श्रवण बाळाचे वडील. पहिल्या श्लोकामध्ये सांगतात की जेव्हा त्यांना दिसत होतं तेव्हा त्यांच्या समोर दिसत, मला एक्झॅक्टली आठवत नाही,
त्यांच्या समोर जेव्हा विग्रह आले, भगवंतांचे विग्रह आले, तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला की हे भगवंत नाही आहे. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की जेव्हा माझ्या समोर भक्त आले, भक्ताच्या स्वरूपात, भक्ताचे स्वरूप कसं असतं, तिलक, कंठीमाळा, धोती, कुर्ता, जेव्हा माझ्यासमोर भक्त आले तेव्हा देखील मी त्यांच्यातलं परमात्मा बघायला विसरलो, त्यांच्यामध्ये मी भगवंत बघायला विसरलो. त्याच्यामुळे मला हा पुत्रशोक आज आला. असं कोण म्हणते? श्रवणबाळाचे वडील. हे कधी ऐकलं नसेल तुम्ही, फक्त श्रवणबाळाच्या वडिलांनी शाप कसा दिला एवढंच ऐकलं असेल, तर हे पद्मपुराणामध्ये आहे. श्रवणबाळाचे वडील म्हणतात की आपण आंधळे असताना, आपली बायको आंधळी असताना आपल्याला असा या अवस्थेमध्ये आपल्या स्वतःच्या मुलाचा मृत शरीर अनुभवावा लागतो, बघावा लागतो. याच्यामध्ये एकच्या मागे हेच कारण असणार आहे की मी भगवंतांना विग्रहामध्ये पाहिलं नाही, मी भगवंतांना भक्तामध्ये पाहिलं नाही. भगवंत आपल्या समोर ह्या दोनच स्वरूपात येतात. जोपर्यंत आपण त्या भाव स्टेजला जात नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला या दोन स्वरूपात समोर येतात, एकतर विग्रह स्वरूपात किंवा भक्ताच्या स्वरूपात. म्हणून आपण दररोज भक्तांचा किती निराधार करतो, आपले हाल काय होणार, विचार पण करावाच वाटत. बरोबर आहे? तर हा जो रूट, त्याला भगवंत म्हणतात की हे मेन कारण आहे आपल्या भक्तीमध्ये अडथळा आणण्याचं. ते म्हणजे दुसऱ्याची अवज्ञा करणे, दुसऱ्याची उपेक्षा करणे, दुसऱ्याची निंदा करणे, दुसऱ्याचा द्वेष करणे. आणि भगवद्गीतेमध्ये बघा काही काही गोष्टी भगवंतांनी परत 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 तेच सांगितले. श्रील प्रभुपाद पण त्याच गोष्टी परत परत सांगतात. इथे भगवंत सलग 4 श्लोक मध्ये सलग तीच गोष्ट सांगतात, आधीमध्ये गॅप देखील न देता. म्हणजे ही किती सिरियस गोष्ट आहे याचा विचार करा. भगवंत म्हणतायत कंटिन्युअसली, जर तुम्ही पूजा अर्चा सगळं करत असाल, जप ताप सगळं करत असाल, पण मला तुम्ही भक्तांमध्ये, दुसऱ्या सगळ्या जीवांमध्ये मला तुम्ही समान रूपाने बघत नसाल, माझा समान आदर करत नसाल, तर तुमचं काही खरं नाही, तुमचं काही खरं नाही, तुमचं काही खरं नाही, तुमचं काही खरं नाही. ऍक्च्युली एक श्लोक झाल्यानंतर परत एकदा 25 झाल्यानंतर 26 मध्ये काहीतरी परत सांगतात, तर तुम्ही असं केला तर मी तुम्हाला मृत्यू म्हणून मी तुमच्या समोर सदैव उभे राहिलेलं दिसेल. खूप खूप सिरियस श्लोक आहे. त्यानंतर त्या 2 श्लोकामध्ये याच्यावरती उपाय काय सांगतात. आता सगळ्यांचा चेहरा खुला. काय सांगतात उपाय? आपल्या शेजारच्या विठ्ठल मंदिरामध्ये किंवा राम मंदिरामध्ये जाऊन 251 रुपये चढवणे. काय सांगतात उपाय? आहे ते करत राहा, फक्त आमच्या सत्संगला या. काय वाटतं तुम्हाला, काय सांगतात उपाय भगवंत? महामंत्राचा जप आपण करतोच रोज 1728 वेळा. आपल्याला वाटतंय की अध्यात्म म्हणजे सगळं वरवरचं ज्ञान आहे, असा जप करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यानंतरच्या 2 श्लोकामध्ये भगवंत प्रॅक्टिकल टिप्स देतात की हे मनातून बाहेर काढण्यासाठी काय केलं पाहिजे.
पहिल्या श्लोकामध्ये सांगतात की तुम्ही भगवंतांची पूजा अर्चा करत राहा आणि त्याचबरोबर आपले आपले विहित कर्म करत राहा. जोपर्यंत तुम्ही प्रत्येकामध्ये मला शोधत नाही तोपर्यंत आपलं कर्म करत राहा. ज्याला आपण श्रील प्रभुपाद त्याच्या तात्पर्यामध्ये म्हणतात वर्णाश्रम. आपल्या वर्णाप्रमाणे जे कर्म आहे ते करणे. आपल्या वर्णाप्रमाणे जे कर्म नाही ते करायला लागलो आपण की आपण फसवायला लागतो. प्रतिष्ठेची इच्छा असते, लाभची इच्छा असते, पूजेची इच्छा असते. तर हे देखील समजायला थोडं अवघड आहे, डोक्यावरनं गेल्यासारखं वाटते. कारण त्याच्यासाठी पहिल्यांदा वर्णाश्रम समजला पाहिजे. आता वर्णाश्रम परत स्थापना करायला पाहिजे. श्रील प्रभुपाद म्हणतात वर्णाश्रमाची स्थापना केली पाहिजे. जो तो आपल्या वर्णाप्रमाणे वागला पाहिजे, जो तो आपल्या आश्रमाप्रमाणे वागला पाहिजे. हे माझं 50% उरलेलं काम आहे, श्रील प्रभुपाद म्हणतात. याच्या दृष्टीने आपण कोणीच प्रयत्न सध्या तरी कोणी करत नाहीये. त्याच्यानंतरच्या 2 श्लोकामध्ये, एका श्लोकामध्ये कपिलदेव आपल्या आईला सांगतात, ते 2 श्लोक आहेत ते आजचा आपला जो श्लोक आहे कुठला, ददाती प्रतिग्रहणाती गुह्यम आख्याती पृच्छति भुंक्ते भोजायते चैव षड्विधी प्रीती लक्षणम. तर हे सेम त्यांनी त्या 2 श्लोकामध्ये सांगितलं. हे समजायला खूप सोपं आहे हा श्लोक, पण हे का करायचं हे त्या अध्यायामध्ये सांगितलंय. म्हणून मला वाटलं थोडस मी हे सांगावं. पहिल्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, ऍक्च्युली त्याच्यामध्ये पण एकदम स्ट्रॉंगली सांगतात भगवंत की जो मनुष्य स्वतःच्या पोटामध्ये दुसऱ्याच्या पोटामध्ये फरक करतो त्याच्या समोर मी मृत्यू बनून उभा राहतो. किती स्ट्रॉंग आहे बघा. जो मनुष्य स्वतःच्या पोटामध्ये उदरामध्ये आणि दुसऱ्याच्या पोटामध्ये फरक करतो. इंदुरीकर महाराजांचं मी कीर्तन ऐकत होतो परवा. इंदुरीकर काय म्हणतात, समजा मी जेवायला बसलो इथं आणि तुझा भाऊ जेवायला बसला इथं, कुणाच्या तो ताटात चपाती एक्स्ट्रा टाकणार सांग? बरोबर आहे की नाही? आपण हा अपराध दिवसातून किती वेळा करतो? प्रत्येकाने विचार करा. शेजारचा मुलगा आला आणि स्वतःचा मुलगा असेल तर त्याला अर्धी चकली जाते, आपल्या मुलाला 2 चकल्या जातात. सगळे करतो आपण, बरोबर आहे? कोण करत नाही असं? हात वर करा. करत नाही म्हणतोय मी. इथे तर भगवंत म्हणतात की 2 पोटामध्ये फरक, ते कुठलेही पोट असू दे. आपण तर भक्ता भक्ताच्या पोटामध्ये फरक करतो. आपल्या घरी भक्त जरी जेवायला आले तरी कधी कधी वाईट विचार येतात मनामध्ये आपल्या, आले परत जेवायला. येतात की नाही? कधीतरी येतात, कारण परत पैशाचा विषय आला. जिथं पैसे आले तिथं वाईट विचार आले आपोआपच आले. आणि त्यानंतरच्या श्लोकामध्ये काही काही डिटेलमध्ये सांगायची गरज नाही. उद्यापासून 2 पोटामध्ये फरक करायचं बंद करा, प्रत्येकाच्या घरी येणार आहे. त्यानंतरच्या श्लोकामध्ये सांगतात मैत्रेय दान मानव्य. जे ह्या श्लोकामध्ये सांगितले तेच जवळपास सांगतात. मैत्रेय, सगळ्यांची आपण मैत्रीपूर्ण राहायला पाहिजे. मित्रांमध्ये आपण कसं वागतो तसं प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण राहायला पाहिजे.
आणि दान मानभ्य, प्रत्येकाला आपण दान दिलं पाहिजे आणि प्रत्येकाला आपण मान दिला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये देखील हेच सांगितलेलं आहे. 17व्या अध्यायामध्ये दान का करायचं, कोणाला करायचं हे देखील सांगितलेलं आहे. कोणाला माहिती आहे? दान किंवा आपण एखादी गिफ्ट देतो कुणाला तरी, तर ते तमोगुणामधला कशी गिफ्ट देतो किंवा दान करतो, रजोगुणामधला कशी गिफ्ट घेतो किंवा दान करतो, आणि सत्वगुणामधला कशी गिफ्ट किंवा दान देतो हे देखील तिथे सांगितलेलं आहे भगवंताने. भगवद्गीता आपण सर्वांनी परत परत वाचली आहे. एखादी एकदा एका माताजीचं लेक्चर ऐकत होतो मी, खूप छान सांगत होत्या. अगदी तुम्ही भक्तांना नाही किंवा आपल्या नातेवाईकांना जरी गिफ्ट देणार असाल, काहीतरी बर्थडेला वगैरे किंवा एखाद्याला तुम्ही गिफ्ट देता ना, याच्यात पण सांगितलंय गिफ्ट देणे गिफ्ट घेणे हे 2 लक्षण आहेत प्रीती लक्षणम. बरोबर काय? दान देणे दान घेणे म्हणजे गिफ्ट देणे गिफ्ट घेणे. तर भगवंत सांगतात की जेव्हा आपण एखादी गोष्ट दान देतो किंवा गिफ्ट देतो, त्याच्या बदल्यात कशाची तरी अपेक्षा ठेवणे, म्हणजे मला हे काहीतरी मिळावं त्याच्या बदल्यात, किंवा मला पण देताना त्यांनी ह्याच किमतीचं गिफ्ट द्यावं, ही तर अपेक्षा असतेच. किंवा आपण मंदिराला वगैरे दान देताना म्हणतो की माझं नाव तिथे लिहिलेलं असावं. अशी अपेक्षा ठेवून जेव्हा आपण दान देतो किंवा गिफ्ट देतो, ते दान असतं रजोगुणामध्ये. भगवद्गीतेतला श्लोक आहे, मी मनाचं सांगत नाही. त्यानंतर असं दान किंवा असं गिफ्ट जे समोरच्याला त्याची गरज नाही तरीही आपण देतो. का? कारण मला गिफ्ट आलेलं असते, घरात ठेवून काय करायचं. किंवा आपण बऱ्याचदा जुनं झालंय, आपल्याला काही गरज नाही आता म्हणून कुठल्या तरी गरीबाला देतो. आपण विचार करत नाही त्या गरीबाला त्याची गरज आहे की नाही, त्याला त्याचा उपयोग आहे की नाही. आपले गुरु महाराज वगैरे जे असतात त्यांच्या व्यासपूजेच्या दिवशी बरेच जण गिफ्ट देतात त्यांना. काही जण वेगवेगळी वस्तू देतात, काही जण पेन देतात, काही वही देतात. आपण विचार करत नाही की महाराजांना त्याची गरज आहे की नाही. अशा मनस्थितीत दिलेल्या दानाला किंवा गिफ्टला भगवंत म्हणतात तमोगुणामध्ये दिलेले गिफ्ट. आणि ज्याची एखाद्याला गरज आहे आणि ते आपण दिलं त्याला, आणि परत मला कधी काही अपेक्षा नाही आहे त्याच्याकडून, अशा प्रकारचं दान देणे किंवा गिफ्ट देणे म्हणजे ते सत्वगुणामध्ये. तर ही दान देताना आपली ही भावना असली पाहिजे. एकमेकांशी सिक्रेट बोलताना, एकमेकांचे सिक्रेट ऐकून घेताना देखील आपल्या मनामध्ये त्या भगवंताला आपण मदत केली पाहिजे, म्हणून ते ऐकते. त्याला अर्ध टेन्शन निघून जात. आपलं वर्तवणूक असं असलं पाहिजे की समोरच्या भक्ताला तो विश्वास आला पाहिजे की हा या प्रभूजींच्याकडे मी माझं मन मोकळं करू शकतो, या माताजींच्याकडे मी माझं मन मोकळे करू शकतो. ते आपलं वर्तणूक कसं येणार? जेव्हा आपण समोरच्याला खाली समजत नाही, समोरच्याची उपेक्षा करत नाही, समोरच्याची निंदा करत नाही. बरोबर आहे ना? स्वतःला खूप शहाणं समजत नाही, उठसूट स्वतःची स्तुती करत नाही. जर एखाद्याला अशी सवय असेल तर आपल्याला बघा, ते भक्तीमध्ये जसजशी तुमची प्रगती होईल तसतशी ज्याला जास्त स्वतःची स्तुती करायची सवय असते त्याच्या जवळ थांबावंसं पण वाटत नाही 2 मिनिट. होय की नाही? अनलेस तुम्हाला पण तीच सवय आहे. कारण संघ हा चांगला त्या क्षेत्रामध्ये जे प्रवीण असतात त्यांचाच संघ करतात. जर तुम्हाला ती सवय असेल स्वतःची जास्त स्तुती करून घ्यायची, तर तुम्हाला स्तुती करणारे तसलेच लोक जास्त आवडतात.
कारण काय असतं त्याच्या मागे एक सायन्स आहे. तुम्ही स्वतःची स्तुती का करता? किंवा स्वतःच्या घराची, स्वतःच्या बायकोची, स्वतःच्या मुलांची. माझा मुलगा एवढा मोठा आहे, इथं आहे, तिथं आहे, माझा मुलगा अमेरिकेत आहे. बघा माझी लहान मुलांची खूप स्तुती करतात लोक. माझी नातवंड बघा कशी वागतात, सगळे श्लोक पाडत त्यांना. माझं पोरगं बघितलं का झिंगाट झिंगाट पूर्ण म्हणते. कशाला स्तुती करत असतो आपण? हे समोरच्याला खाली दाखवायला, थोडस जळवायला. समोरचा माणूस जर जळणारा नसेल, भक्त असेल, शुद्ध भक्त असेल, तर त्यात टेस्ट येत नाही सांगायला. समोरचा जळला तरच त्यात टेस्ट आहे, नाही तर काय सांगून काय उपयोग? मी इथे एकटा स्तुती करते, समोरच्याला काही वाटत पण नाही. 2 मिनिटं सांगून तुम्हाला सोडून देतात आणि दुसरीकडे जातात. त्यांना तसलाच माणूस पाहिजे असतो जो जळेल आणि अजून सांगेल. आलं का लक्षात? त्यांचेच संग करतात. तशी आपली भावना आपण ठेवायची नाही. मग अशा लोकांना मन मोकळं करावं असं वाटत नाही. आपण आपल्या मनातलं काहीतरी सांगावं. आणि प्रसादाबद्दल सांगायचं तर भगवान कपिल देव देखील त्या अध्यायामध्ये सगळं सांगितल्यानंतर सांगतात की आपण प्रसाद दान जो आहे, अन्नदान जो आहे, तो आपल्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान समजलं जातं. हळूहळू ही संस्कृती कमी व्हायला लागली आहे. पण तुम्ही बघा, विचार करा. आता माताजींना वगैरे माहिती असेल, त्यांच्या लहानपणी एखाद्याच्या घरी गेलं, घरात काही नसलं तरी इथंपर्यंत जेवल्याशिवाय सोडत नव्हते पूर्वीची लोक. पासून त्या मुलगाच्या डोक्यात असते किती जणांना बोलवायचं. तिसरीतलं पोरगं बरं काय, किती जणांना बोलायचं, याला बोलवायचं, त्याला बोलायचं, ह्याला बोलायचं, त्याला बोलायचं, बंठाला बोलायचं, चिमट्याला बोलायचं, सगळ्यांना बोलायचं. 1 2 3 4 10 बॉक्स तरी आहे. दान करणे का होती ही पद्धत? तुम्ही विचार करून बघा. दान दिल्याने काय होतंय? आपल्या मनातल्या 2 गोष्टी पटकन निघून जातात. एक म्हणजे लोभ, दुसरा म्हणजे मत्सर. लोभ का जातो? कारण आपल्या खिशातलं काहीतरी आपण देतोय. चांगल्या मनाने जर आपण दिलं तर आपोआपच लोभ कमी होणार. आपल्या संपत्तीतले 10,000 रुपये कुणाला तरी मंदिराला किंवा प्रोजेक्टला दान देताना मनात लोभ राहील का? म्हणून सांगतात रेग्युलरली आपण दान केलं पाहिजे. आणि अशा लोकांना देतोय ज्याच्याकडे ते नाही आहे, म्हणजे मत्सर आपोआप कमी होणार. कारण मीच त्याला 10,000 रुपये दिले, तर त्या 10,000 त्यांनी काहीतरी घर बांधलं किंवा काहीतरी घेऊन आला, तर त्याचा मी मत्सर कसा करणार? मीच मदत केली त्याला. बरोबर आहे ना? तर ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, त्या आपल्याला रोजच्या जीवनात केल्या पाहिजे. आता इथले आधीचे 3 श्लोक तर मी तुम्हाला बऱ्याचदा विचारले की तुम्ही काय प्रयत्न करताय अत्याहार कमी करण्यासाठी, प्रयास कमी करण्यासाठी, वाचो वेगम करण्यासाठी, मन वेगम. पण कुणाची इच्छा नाही आहे सांगायची. याचा अर्थ असा आहे की एकतर तुमचं सगळं कंट्रोलमध्ये आहे, किंवा तुम्हाला असं वाटत नाही की श्यामानंद प्रभूंची एवढी लायकी नाही की त्यांनी माझ्या मनातलं सगळं ऐकावं. तेवढे आपल्यातले प्रीती लक्षण अजून आलेले नाही. एकमेकांना सांगितलं तरच आपण प्रगती करणार आहे. मनात ठेवून कशी प्रगती करणार? तर त्याच्याही पेक्षा पहिल्या 3 श्लोकांपेक्षा आजचा श्लोक खूप महत्वाचा आहे. आणि आजच्या श्लोकामध्ये जी 6 प्रीती लक्षणं सांगितली आहेत, त्याचा तुम्ही रोज नियमितपणे ती लक्षणं तुम्ही दाखवली पाहिजे. भक्तांमधला परमात्मा तुम्ही बघायला जर विसरला तर बाहेरच्या जीवातला कसा बनणार?
श्रील प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात की एक क्षण देखील आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल किंवा दुसऱ्या गोष्टीबद्दल, दुसऱ्या जीवाबद्दल वाईट विचार येणे हे अभक्तीचं लक्षण आहे. कारण आपण रोज म्हणतो भगवंत कणाकणामध्ये आहे, भगवंत प्रत्येकामध्ये आहे. मग ते जर भगवंताची निगडीत असेल, भगवंताची जुळलेलं असेल, प्रत्येक गोष्ट भगवंताशी जुळलेली आहे, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असतील तर कशी भक्ती करणार? आणि याच्यामध्ये शेवटी थोडा वेळ झालाय, होऊ दे, कारण हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. शेवटी एक गोष्ट मी सांगतो ती तुम्हाला पटती का बघा आणि लक्षात ठेवा. ही प्रीतीची लक्षणं दाखवताना, ही 6 प्रीतीची लक्षणं दाखवताना जर तुम्ही विचार करायला लागला की मी लक्षणं दाखवतोय पण समोरचा दाखवत नाही, लक्षात येते का मी काय म्हणतोय? मी दान करतोय पण समोरचा करत नाही, मी मनातलं सांगतोय पण समोरचा सांगत नाही, मी प्रसाद रोज देतोय पण समोरचा कधी प्रसादाला बोलवत नाही. हा आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, आपली भक्तीमध्ये प्रगती न होण्याचा. मी रोज हे घेऊन येतोय सत्संगसाठी, एकटा पण कोण आणत नाही. मी रोज वेळेवर येतोय, एकटा पण कोण येत नाही. म्हणजे सदैव दुसऱ्याचा विचार करणे आणि आपलं मन त्यामुळं अशांत ठेवणे. म्हणजे आपण तिसऱ्या स्टेजला आहे, लक्षात ठेवा. कारण तुमचं मन अशांत आहे, कायम दुसऱ्याची तुलना करणे, कायम दुसऱ्यांबद्दल बोलणे, हे बंद केलं पाहिजे. कारण मागच्या वेळी पण मी शिरोळमध्ये सांगितलं की तुम्ही कितीही प्रयत्न केला तर तुमच्या हातात फक्त उपदेश करणे आहे, बदलणे त्या माणसाच्याच हातात आहे. समोरचा बदलणार त्याच्या मनानेच. तुमचं काम फक्त आहे उपदेश देणे. तर हेच तत्वज्ञान आपण या 6 प्रीती लक्षणांमध्ये देखील लक्षात ठेवलं पाहिजे. ही कुणाची लक्षणं आहेत? भक्तांची लक्षणं आहेत. मग समोरचा दाखवत नाही म्हणून मी पण दाखवणार नाही म्हटलं की मग तुम्ही पण अभक्त होणार. मराठीत म्हणतात ना, समोरचा लात मारला म्हणून तुम्ही पण लात मारला तर तुम्ही पण गाढव. बरोबर आहे ना? तर ते पहिल्यांदा बंद केलं पाहिजे की समोरचं हे करत नाही, हे तो करत नाही, हे लोक हे करत नाही, ते लोक ते करत नाही. बरं, आता इतकी वर्ष बोललो, काय फरक पडला नाही, आता तरी बंद करूया, कारण पडणारच नाही. ठीक आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, कोणाला काही ऍड करायचं आहे किंवा काढायचं आहे आपलं? म्हणजे आपण बऱ्यापैकी भौतिक याच्यामध्ये पण ग्रस्ताना आहे, काय भक्तामध्ये पण राहायला लागते, भौतिक याच्यामध्ये राहायला लागते ग्रस्ताना. तर त्यांनी काय करायला? श्रील प्रभुपाद म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतांना बघायला, भगवंताची अनुभूती घ्यायला सुरू करता, तेव्हा तुमच्यासाठी भौतिक आणि आध्यात्मिक काही राहतच नाही. बरोबर आहे ना? आता तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या श्लोकात आहे. श्रील प्रभुपाद म्हणायचे, आपण पॉलिटिशियन लोकांशी संग करायचा का, दुकानदाराशी संग करायचं का? आपलं एखादं जॉब असा असेल की आपल्याला बार मध्ये जायला लागतंय, पिगमी गोळा करणारे म्हणा किंवा, तर आपण कसं राहायचं? तर थोडक्यात त्याचं उत्तर असं आहे की आपली भक्ती इतकी स्ट्रॉंग झाली पाहिजे की आपण त्यांना संग द्यायचा, त्यांचा संग घ्यायचा नाही. आणि जोपर्यंत आपली भक्ती इतकी स्ट्रॉंग होत नाही तेव्हा तसा संग त्याग करायचा. कारण आपल्याला माहिती असते आपण जर संग केला, आपण तेवढे अजून स्ट्रॉंग नाही आहे, चल रे बस की म्हटलं की आपण पण ग्लास धरणार.
एकदम डायरेक्ट उदाहरण झालं, पण सांगण्याचा उद्देश असा आहे की भौतिक कर्मामध्ये आपण पडणार असं आपल्याला मनापासून वाटत असेल, ते वाटतंय की नाही तुम्ही त्या स्टेजला आहे की नाही ते तुमचं तुम्हालाच माहिती असणार आहे. कारण आपल्याला मनात वाटते का असते, आपण दाखवते का असते, तो पण एक आधार आहेच आपल्याला. तर तसं आपल्याला जर वाटत असेल तर संघ त्याग, जसं सांगितलं 3ऱ्या श्लोकामध्ये, संघ त्याग केलेला बरा. आणि जेव्हा आपण त्या स्टेजला पोचतो की कुणी काही म्हटलं तरी मी सकाळी मंगलारतीला उठायचं बंद करणार नाही, भक्तांची सेवा करायची बंद करणार नाही, भक्तांना आदर द्यायचा बंद करणार नाही. भक्ती एकदम स्ट्रॉंग प्युअर झालेली असते. भगवंत आपल्याला दिसत असतात किंवा दिसून जात असतात. तिला प्रभुपाद म्हणतात की आपण मध्यमाधिकारी झालो की आपण प्रीचिंग करायला सुरू करू शकतो, प्रचार करायला सुरू करू शकतो. ते आपण पुढच्या श्लोकामध्ये बघूया, मध्यमाधिकारी कोण, कनिष्ठाधिकारी कोण, उत्तमाधिकारी. तर ह्या स्टेजला आल्यानंतर आपण संघ करू शकतो. पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, संघ द्यायचा, संघ घ्यायचा. म्हणजे आपल्या ज्या चांगल्या गोष्टी आपण भक्तीमध्ये आल्यानंतर शिकल्या, त्या चांगल्या गोष्टी दुसऱ्यांना द्यायचा प्रयत्न करायचा. दुसऱ्यांच्या वाईट गोष्टी आपण घ्यायच्या नाही. त्याच्यासाठी थोडं आपल्याला पण कळायला पाहिजे काय चांगलं आहे, काय वाईट आहे. भक्तीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली फसवणारे देखील बरेच भक्त असतात. श्रील प्रभुपाद म्हणतात, चैतन्य महाप्रभू म्हणतात, भक्ताच्या वेशामध्ये राक्षस, ढोंगी बरेच आहेत. तिलक लावलेले, कंठी घातलेले, ते कोण आहे, त्यांच्या मागे जायचं की नाही, त्यांचा आपण संघ घ्यायचा का नाही, त्यांना संघ द्यायचा का नाही, हे देखील आपल्याला कळायला लागलं पाहिजे. आणि हे सगळ्यात वाईट आहे. कारण असा द्वेषी माणूस, असा चैतन्य महाप्रभू शब्द वापरतात, कूटनीती, कुटीनाती करणारा जो भक्त असतो, भक्ताच्या वेशामध्ये राक्षस असतो, तो स्वतः खड्ड्यात जातच असतो, 100 बाकीच्या जणांना पण घेऊन जात असतो. तर ते आपल्याला समजलं पाहिजे. ते कसं समजणार? भगवद्गीता वाचायची, त्याच्यामध्ये दिलेलं आहे भक्ताची लक्षणं काय, राक्षसाची लक्षणं काय. ते भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं नाही आहे, जो तिलक लावतो, कंठीमाळा घालतो तो भक्त, ज्याच्यामध्ये अभयम, सत्वशुद्धी, समाधम, तपळ, शौच या गोष्टी असतात, तो भक्त. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हळूहळू आपण असा अभ्यास वाढवायचा आपण. त्याच्यासाठीच आपण इथं सत्संगला येतो, जेणेकरून आपल्याला कळेल की कुणाशी संघ करायचा आणि कुणाशी संघ करायचा नाही. तोच पुढच्या श्लोकाचा विषय आहे. कुणाशी संघ करायचा, कसा संघ करायचा, कुणाशी संघ करायचा नाही, कसा करायचा नाही. भक्तामध्ये देखील 3 वेगवेगळे स्टेजेस आहेत. त्यांना कसा आदर द्यायचा, त्यांचा संघ कसा करायचा. अरे आणखीन कोणाला काय? ओके. हरे कृष्णा. इम्पॉर्टंट सूचना काय आहे का? परत रिपीट सूचना. प्लीज वेळेवर यायचा प्रयत्न करा.